ज्ञानातून उसळल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. ज्ञानातून उसळल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. वर्षानुवर्षे शतकानुशतके अखंड उभ्या असणाऱ्या कड्यालाही झटकण्याचं जे साहस दाखवतं त्याला वादळ असं म्हणतात. आणि त्या वादळाला छेद त्याचा आत्मविश्वास जो बाळगतो त्याला शिवबा असं म्हणतात. माझा एक मित्र अगदी एखाद्या हिंदी चित्रपटात शोभा अशा पद्धतीने म्हणाला, शिवबा इसे अपने दिल से निकाल दूंगा. आणि मी त्याला अगदी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिला, दोस्त तुम जिसे अपने दिल से निकाल देना चाहते हो वो तुमसे बहुत बड़ा है. उसने पहाड़ों को चीरकर दूध की दरिया निकाले. उसने तपते रेगिस्तान को अपने नंगे पैरों का मरहम बना लिया. उससे टकरा कर तो पत्थर भी चूर हो गए. वो शिवबा है दोस्त, वो शिवबा है. शिवाजी महाराज म्हणजे काय? शिवराय म्हणजे जोश म्हणजे शिवराय. शिवराय म्हणजे उत्साह म्हणजे शिवराय. शिवराय म्हणजे धाडस म्हणजे शिवराय. शिवराय म्हणजे चैतन्य म्हणजे शिवराय. सळसळता रक्त, अफाट उत्साह, अद्वितीय कर्तृत्व, अलौकिक यश, अत्यंत प्रभावी प्रबोधक उद्बोधक वक्तृत्व, अतिशय खंबीर आणि झुंजार असं नेतृत्व म्हणजे शिवराय. आज या ठिकाणी आल्यावर मला आनंद झाला. आणि तो या गोष्टीचा आनंद होता की आपल्या सोसायटीमध्ये आज पहिल्यांदा शिवजयंती सुरू होते आणि या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला बोलावले म्हणून नाही, पण डीजे ठरवून डिस्को डान्स करण्यापेक्षा या ठिकाणी जो मूळ शिवजयंतीचा उद्देश आहे तो साध्य करण्याचा जो प्रयत्न इथे संचालकांनी केलेला आहे त्याबद्दल मला पहिल्यांदा आनंद व्यक्त करायचा आहे. काही दिवसांपूर्वीचा असाच एक प्रसंग, अशीच एक शिवजयंती आटोपून माझ्या घराकडे निघालेलो होतो आणि जात असताना माझ्या वाहनामधून बाजूला चालू असलेली एक शिवजयंती पाहिली. काय होतं तिथे? शिवरायांचा एक पुतळा उभारलेला होता. स्पीकरची एक मोठी भिंत होती. बाजूला मद्याच्या नशेत धुंद झालेले बेधुंद युवक नृत्य करत होते आणि गीताचे बोल होते, अपना काम बनता भाड में जाई जनता. मनामध्ये विचार आला, लाज वाटली पाहिजे या युवकांना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली जनतेसाठी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर मरणासोबत पाठशिवरीचा खेळ खेळला रयतेसाठी, त्या शिवरायांच्या पुतळ्यासमोर आम्ही गीत लावत आहोत, अपना काम बनता. नशीब त्या पोरांचं तो शिवरायांचा पुतळा होता. जर खरे शिवाजी महाराज असते तर भवानी लाखा खायला वेळ लागला नसता. श्रोते हो, ज्यावेळी आपण छत्रपतीच्या शिवरायांच्या जीवनामध्ये काय काय घडलं या प्रसंगांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? काही प्रसंग दिसतात. एखादा 4थी पास झालेला मुलगा असू द्या किंवा MA इतिहास झालेला मुलगा असू द्या, त्याला प्रश्न विचारला तर तो 4 ते 5 प्रसंग सांगतो. रायरेश्वरावर शपथ घेतली, अफजल खानाचा पोट फाडलं, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, आग्र्याच्या तुरुंगातून बाहेर पडले, राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज काय गावगुंड होते काय याचं पोट फाडायचं आणि त्याची बोटं तोडायची? त्यामागचा विचार काय होता? आज आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्या घरामध्ये शिवाजी महाराज असावेत, आपल्या मुलाने आपल्या मुलीने शिवरायांसारखं घडलं पाहिजे. तो काय गेला, शिवाजी जन्मावर शेजारच्या घरात नाही. प्रत्येकाला वाटतं एक वेशभूषांची स्पर्धा घेतली तर इथे निम्मे शिवाजी महाराज उभे राहतील, बाकीच्या जिजाबाई होते. प्रत्येकाला वाटतं, पण म्हणजे नेमकं करायचं काय? प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श शिवाजी राजांनी घेतला होता. पण म्हणून जशा पद्धतीने श्रीराम हे आपल्या हातामध्ये धनुष्य बाण घेऊन लंकेमध्ये गेले, तशा रीतीने शिवाजी महाराज आग्रा किंवा दिल्लीमध्ये जाऊन औरंगजेबाच्या समोर उभे नाही राहिले.
श्रीकृष्णाचा आदर्श शिवाजी महाराजांनी घेतला. पण म्हणून ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने जाऊन कंसाच्या छातीवर बसून मुष्टीप्रहार केला, तशा पद्धतीने मुष्टीप्रहार करण्यासाठी शिवाजी महाराज विजापूरला आदिलशाहीच्या दरबारात नाही गेले. जसा काळ बदलला तशी राजांनी त्या काळानुसार ती शस्त्र बदलली. ना त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला, ना त्यांनी सुदर्शन हाती घेतलेलं आहे. त्यांनी त्या काळानुसार हातामध्ये तलवार आणि ढाल हाती घेतली. मग आजच्या काळात जर शिवाजी महाराज म्हणून घडायचं असेल, आजच्या काळात जर शिवाजी महाराज म्हणून जगायचं असेल, तर अशी कोणती शस्त्र हाती घेतली पाहिजेत? आजच्या काळात अशी 2 शस्त्र आहेत. त्यातील एक म्हणजेच लेखणी आणि 2 म्हणजेच वाणी. बदलत्या काळानुसार जगलं पाहिजे, तरच आपण टिकू शकतो. आणि मुळात आपली पुढची पिढी आदर्श रीतीने घडवू शकतो. हा आदर्श आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मला समोर दिसणाऱ्या गर्दीमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये लहान मुलं आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मोठी माणसं असे दोघेही दिसत आहेत. त्यामुळे माझं जे व्याख्यान आहे ते दोघांचा समतोल साधत साधत पुढेच. काही कथा असतील, काही तात्विक असतील. बोलूयात पुढच्या मुद्द्याकडे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष चालू आहे. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतो. संपूर्ण वर्षभर काही ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. पण नेमका हा उत्सव सुरू कसा झाला, त्याविषयीची थोडीशी माहिती आता आपण पाहूया. 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रजांनी शनिवार वाड्यावरून भगवा ध्वज खाली उतरवला आणि त्यांचा युनियन जॅक फडकावला. आणि त्यावेळी त्यांनी जाहीर केलं की हिंदुस्थान आम्ही जिंकला. तो हिंदुस्थानचा बादशाह म्हणवल्या जाणाऱ्या मुघलांकडून नाही, कारण मुघल बादशाहावर अंकुश होता तो महादजी शिंदे या स्वराज्याच्या सेनापतीचा. महादजी शिंदेंवर अंकुश होता तो शनिवार वाड्यामध्ये बसून कारभार करणाऱ्या पेशव्यांचा. आणि पेशव्यांवर अंकुश होता तो छत्रपतींचा साताऱ्याच्या गादीमधून. म्हणजेच ज्या या ठिकाणी इंग्रज हे म्हणतायत की आम्ही जो हा देश जिंकलाय तो मुघलांकडून नाही, तो मावळ्यांकडून जिंकलेला आहे, तो स्वराज्याकडून जिंकलेला आहे. आणि त्यामुळे आपण आता पुढे वळूयात की नेमकं याच्यानंतर इंग्रजांनी काय घडवायला सुरुवात केली. इंग्रजांनी याच्यानंतर आपली संपूर्ण शिक्षण पद्धती बदलायला सुरुवात केली आणि आपले आदर्श संपवायला सुरुवात केली. हे कोणत्या पद्धतीने संपवले असते? अगदी 2 वाक्यात मी तुम्हाला 200 वर्ष सांगतो. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. 1774 साली स्वराज्याला पहिली कीड लागली आणि ती म्हणजेच अटके पार पाकिस्तानमध्ये ज्यांनी स्वराज्याचे झेंडे रोवले होते त्या रघुनाथरावांनी पेशवे पदाच्या लालसेसाठी स्वतःच्या पुतण्याला नारायणराव पेशव्यांना ठार मारण्याचा कट रचला. आणि त्यानंतर 100 वर्षांनी पाहायचं झालं तर 1874 साली या महाराष्ट्रामध्ये एकही माणूस शिवरायांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नव्हता. हा इतिहास आहे. एका बाजूला आपल्याच माणसांनी कीड लावली आणि दुसऱ्या बाजूने इंग्रजांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीमधून आपले आदर्श संपवून टाकले. आणि याला पहिल्यांदा उत्तर दिलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी.
1876 साली आपल्या काही मावळ्यांच्या सोबत, आपल्या काही माणसांच्या सोबत ते पुण्यातून बाहेर पडले. ते रायगडावर गेले. त्या गुराख्यांना, गावकऱ्यांना विचारणा करत 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 गडावर पोहोचले आणि शिवरायांची समाधी कुठे आहे ती शोधून काढली. शिवरायांची समाधी 1874 म्हणजे जेव्हा 200 वर्ष पूर्ण आली त्यानंतर 2 वर्षांनी, म्हणजे 202 वर्षांच्या नंतर ही समाधी दिसेनाशी झालेली होती. दगडधोंड्यांमध्ये, मातीमध्ये, पालापाचोळ्यामध्ये ही समाधी लुप्त झालेली होती. महात्मा फुले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही समाधी स्वच्छ केली. दगडधोंडे बाजूला केले, माती बाजूला केली, पालापाचोळा बाजूला केला, या समाधीचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर ते पुन्हा माघारी पुण्यामध्ये आले. वर्तमानपत्रांमधून सर्वत्र बातमी पसरली की महात्मा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. पण महात्मा फुलेंना स्वीकारणं त्या काळच्या समाजाला अवघड होतं, कारण महात्मा फुले सुधारक होते. सुधारक याचा अर्थ असा डॉक्टर की ज्याला माहिती इथे ऑपरेशन करायचं आहे तर ते करायचं म्हणजे करायचं. मग तो पेशंट कितीही नाही म्हटला तरी ते ऑपरेशन करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना स्वीकारलं जाणं अवघड होतं. मग त्यावेळच्या महाराष्ट्रातील जनतेने महात्मा फुलेंना नाही स्वीकारलं, पण एका इंग्रज अधिकाऱ्याने यामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. जेम्स डग्लस हे त्या अधिकाऱ्याचं नाव होतं. या जेम्स डग्लसने या काळामध्ये एक ग्रंथ प्रसिद्ध केला, अ बुक ऑफ बॉम्बे. त्यावेळी महाराष्ट्र अशा पद्धतीचं राज्य नव्हतं, त्यावेळी बॉम्बे नावाचा प्रांत होता. म्हणजे त्या काळचा एक देश म्हणूयात आपण, कारण या प्रांताचे जे तत्कालीन मुख्यमंत्री, म्हणजे नंतर 19व्या शतकातले जे मुख्यमंत्री होऊन गेले बाळ गंगाधर खेर, त्यांना त्यावेळी मुंबई प्रांताचे पंतप्रधान अशी अनेक ठिकाणी त्यांच्या फोटोखाली नोंद आहे. तर त्या बुक ऑफ बॉम्बे या ग्रंथामध्ये या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेली जी 2 वाक्य आहेत त्या 2 वाक्यांचं भाषांतर धनंजय कीर यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते लिहितात, त्यातलं पहिलं वाक्य आहे, काही काळापूर्वी ज्या माणसाला या भूमीचा भाग्यविधाता म्हटलं जात होतं त्या माणसाला हा महाराष्ट्र, हा बॉम्बे प्रांत विसरला आहे. आणि दुसरं वाक्य होतं, शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी एक कवडी सुद्धा द्यायला इथले लोक सध्या तयार होत नाहीत. 1880 ते 1885 दरम्यानचा काळ सांगतो मी. यानंतर त्यावेळेचे पुण्यातील काही महत्वाची मंडळी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले सगळे एकत्र आले. तुळशीबाग पुणे या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली. या सभेमध्ये लोकांना आवाहन केलं, मोठ्या प्रमाणामध्ये देणगी द्या, शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी आवाहन करायला सुरुवात केली. इंग्रजांना बोलावलं, त्यांच्याकडे आवाहन केलं आणि इंग्रजांनी या गोष्टीची अक्षरशः थट्टा केली. जेम्स डग्लसचं योगदान आहे, पण बाकी इंग्रज सरकारचं काय? मी ज्या शाळेमध्ये शिक्षक आहे, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे, ही शाळा विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि महादेवराव नामजोशी यांनी 1880 साली स्थापन केली होती. राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा. त्यावेळी त्यांनी फक्त पोट भागू शकेल एवढाच पगार या शाळेमधून घ्यायचा असं ठरवलेलं होतं. आणि 1880 साली त्यांनी पोट भागू शकेल हा पगार म्हणजे 30 रुपये पगार घेतला होता. आणि इंग्रजांनी शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी वार्षिक 4 रुपयांची योजना त्या काळात केली होती.
त्यामुळे हा विषय पुन्हा मागे पडला आणि नंतर साधारणपणे 10-1 वर्ष पूर्ण झाली आणि मग समोर आले ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळक हे एक वेगळं रसायन होतं. म्हणजे त्यांना सुधारणांचा आक्षेप नव्हता. त्यांचं म्हणणं हे होतं की सुधारणा करा पण लोकांना विश्वासात घेऊन करा. म्हणून टिळक लोकमान्य होता कारण त्यांनी लोकांची मान्यता मिळवली. म्हणजे आपण एक साधं उदाहरण घेऊया. तो काळ होता त्यामध्ये दलित आणि अस्पृश्यांवर अन्याय केला जात होता. एक उदाहरण त्यातलं ते म्हणजे मंदिरामध्ये या लोकांना प्रवेश नव्हता. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील यांच्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह नाही केलेला. त्यांनी मंदिराच्या आतला गाभाऱ्यातला गणपती बाहेर आणला आणि रस्त्यावर आणून ठेवला. अस्पृश्य आणि दलित बांधव आत नाहीत ना जाऊ शकत, देवच बाहेर आणूयात. लोकांना आक्षेप राहिलाच नाही. यांचा उद्देश सफल झाला. त्या पद्धतीने आपली बुद्धिमत्ता चालवल्यामुळे लोकमान्य टिळक यांच्या मान्यतेमधून त्यांच्या विचारांमधून शिवजयंतीला उत्सवाचं स्वरूप निर्माण झालं आणि हे जे उत्सवाचं स्वरूप झालेलं यामुळे संपूर्ण भारतभर शिवरायांचं नाव पोहोचलं. आणि यावेळी लोकमान्य टिळक यांनी 5 व्यक्ती भारतीय स्वातंत्र्यासाठी निवडल्या. या 5 व्यक्तींचा आदर्श घेतला. इंग्रज सांगत होते काही नाही तुमच्या देशामध्ये वजीराने राजाला ठार करायचं आणि मुलाने वडिलांना कैद करायचं आणि गादी बळकवायची. हाच इतिहास आहे. हे बिंबवलं गेलं होतं. या काळामध्ये जे 5 व्यक्ती समोर आणले त्या व्यक्ती घेत असताना सुद्धा वेगवेगळ्या धर्मांच्या, दोनही लिंगांच्या, वेगवेगळ्या जातींच्या आणि संपूर्ण भारत देशातील बहुतांश भागामध्ये ज्यांचं नाव आहे अशा व्यक्ती निवडल्या गेल्या. त्यातील एक होते छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे होते राजपूत राजा महाराणा प्रताप, तिसरे होते आयुष्यामध्ये एकही युद्ध न हरलेला महाराजा रणजित सिंह, चौथे होते इंग्रजांविरोधात पहिली ज्यांनी लढाई केली आणि शेवटपर्यंत झुंज दिली तो म्हणजे बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि 5वं नाव होतं महाराष्ट्रातून उत्तरेमध्ये गेलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. या 5 जणांना एक आदर्श म्हणून समोर आणलं आणि यांच्या नावावर पुढे राज्य संपूर्ण स्वातंत्र्याची लढाईची जी काही सुरुवात आहे ती केलेली आहे आणि त्यामधून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग आपण साधा विचार करूयात या 5 पैकी जर एक नाव शिवरायांचं असेल तर त्या माणसापासून आजच्या काळात कसा आदर्श घेता येईल. काळ होता 1642 ज्यावेळी शिवाजी राजे 5 वर्षांपूर्वी विजापूरच्या दरबाराकडे निघाले होते. वडिलांचा आदेश आल्याच्या नंतर ते त्यांना भेटण्यासाठी म्हणून आतुर होऊन निघाले होते. त्यावेळी सह्याद्री मागून आवाज येत होता, राजे थांबा, नका जाऊ त्या दरबारात. अहो काय ठेवले त्या दरबारात? जो कोणी तिकडे गेला तो एकतर झुकला, वाकला, नमला, शमला किंवा तिथेच संपला. नका जाऊ राजे, तुम्ही नका जाऊ. पण राजे गेले ते गेलेच आणि सह्याद्रीला खाली मान घालून ढसाढसा रडायला सुरुवात केली. अरे या शेळ्यांना माझ्या अंगा खांद्यावर खेळवायचं मी, यांच्या हाडामासाच्या देहाला पोलादी चिलखतासारखं घडवायचं मी आणि यांनी उलटून माझेच लचके तोडायचे. हा विचार सह्याद्री करत होता आणि त्यावेळी समोर जे काही चाललेलं होतं ते पाहून त्याचं मन अस्वस्थ व्हायला लागलं. त्यानं ढळाढळ अश्रू ढाळायला सुरुवात केलेली आहे, खाली मान घातलेली आहे.
असा एक दिवस गेला, 2 दिवस, 3, 4 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे, 3, 4 आठवडे, 1 महिना, 2 महिने, 11, 12 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3, 4, 5 वर्ष उलटली आणि 5 वर्षांच्या नंतर त्याच्या कानांमध्ये घोड्याच्या टापांचे आवाज घुमू लागले. त्याला मान उचलून पाहिलं, कोण येतोय, कोण, कुठला सरदार, कुठला बादशाह, कुठला सुलतान, कोण येतोय. आणि समोर येताना दिसला तो चिरेटो, त्याखाली भव्य फाळ आणि त्यावर ठसलेला शिवगंध, त्यानंतर करारी नजार, बागदार नाक आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच ताठमान. सह्याद्रीनं विचार केला, असं कधी झालं नव्हतं, असं कधी घडलं नव्हतं. जो कोणत्या दरबारात गेला तो एकतर झुकला, वाकला, नमला, शमला किंवा तिथेच संपला होता. हा पोरगा जर का ताठमारीनं माघारी येतोय तर या पोरामध्ये काहीतरी जादू दिसते, याला आपण साथ दिली पाहिजे, याला मदतीचा हात दिला पाहिजे. सह्याद्रीनं दोन्ही बाहू फैलावले आणि सांगितलं, या शिवाजी राजे, आज सह्याद्री तुमचं स्वागत करत आहे. शिवाजी राजांचे घोडे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, ते पुण्यामध्ये आले, ते सह्याद्री पर्यंत येऊन पोहोचलेले आणि पुनवडी या गावाच्या जवळ आल्याच्या नंतर शिवरायांचा घोडा थांबला, पण त्याच्या डाव्या हाताची मूठ बंद होती. सह्याद्री विचार करत होता, काय असेल त्या मुठीमध्ये, काय दडलंय, काय ठेवलंय, काय लपवलंय. आणि त्यावेळी शिवाजी राजांनी मांडी सोडली, खाली उतरले, खालची भूमी उचलली, आपल्या भाळी धारण केली आणि हळुवारपणे ती मूठ उघडली. काय होतं त्या मुठीमध्ये? राजमुद्रा. प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे शहाजीचा पुत्र शिवाजी याचे हे राज्य रयतेच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही म्हणाल, सर हे 4थीच्या पुस्तकात आहे. बरोबर आहे, हे 7वीच्या पुस्तकात आहे. बरोबर आहे, पण मला जे सांगायचे ते या पुढे आहे. ही राजमुद्रा ज्या वेळी शिवरायांच्या हातात होती तो काळ होता 1642 आणि शिवरायांचा जन्म आहे 1630. शिवरायांचं वय होतं 12 वर्ष. म्हणजेच आजच्या काळातील इयत्ता 6वीचा मुलगा. मुलं मुली कोण आहे तिथे 6वीला? हातवर घ्या, हात खाली बाळांनो. या वयाचे असताना शहाजी राजांनी आयुष्याचं ध्येय शिवरायांच्या हातात ठेवलेलं होतं. आता माझा प्रश्न, शहाजी राजांनी 12 वर्षांच्या आपल्या मुलासमोर आयुष्याचं ध्येय ठेवलेलं होतं, आपण ठेवले का? आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर पुढचा प्रश्न, मग कसे घडणार शिवाजी महाराज? पुढचा प्रश्न या 6वीच्या मुलांसाठी. साधारण महिनाभरानंतर आपली अॅन्युअल एक्झाम आहे, वार्षिक परीक्षा. कमीत कमी सगळ्या धड्यांची नावं सांगता येतील का? आणि जर याही प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर पुन्हा तोच प्रश्न, मग कसे घडणार शिवाजी महाराज? वयाच्या 12व्या वर्षी शिवरायांच्या हातामध्ये राजमुद्रा आहे, म्हणजे आयुष्याचं ध्येय किती स्पष्ट आहे. काय करायचं आयुष्यात? राज्य घडवायचं. कसं? प्रदीपचंद्र लेखे व प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारं राज्य.
सर्वांनी जिजामातांचा फोटो किंवा मूर्ती 100% पाहिलेली असणार आहे. बहुतांश वेळ आपल्याला चंद्रकोर दिसते. कशासाठी? आजच्या काळात पहा, काही मोटिवेशनल स्पीकर्स असतात, काही कोर्सेस असतात, MBA सारखा कोर्स असतो. एखादं मोठं स्वप्न साकार करायचं असेल तर त्यासाठी काय काय करायला हवं यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन केलं जातं. पण कुठेही गेलात तरी पहिलं वाक्य सांगितलं जातं, तुमचं स्वप्न तुमच्या डोळ्यांसमोर राहील असं लिहून ठेवा. जिजामाता यांनी आयुष्यभर आपल्या कपाळावर चंद्रकोर कोरलेली आहे का? ज्या ज्यावेळी शिवाजी महाराज त्या मातेच्या चरणांना स्पर्श करतील, आपल्या मातेच्या मुखकमलाकडे पाहतील, त्यावेळी जाणीव झाली पाहिजे, प्रदीप चंद्रलेखेव, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारा चंद्र. आणि जर आपण आपल्या मावळ्यांच्या कपाळावर पाहिलं असेल तर एक पिवळा गोल असा ठिपका असतो, चंदनाचा किंवा हळदीचा, ज्याची जशी आर्थिक परिस्थिती असेल तसा. हा ठिपका काय आहे? हा जो प्रतिपदेचा चंद्र वाढत जाणारा आहे तो असा व्हावा पौर्णिमेसारखा. या भोळ्या भाबड्या रयतेची आशा शिवरायांना सतत आपल्या नजरेसमोर असली पाहिजे. बरं, आणखी एक विश्लेषण आपण या राजमुद्रेचं करूयात. प्रदीप चंद्रलेखे वर्धिष्णू, वर्धिष्णू म्हणजे वाढत जाणार, पण कसं, किती मोठं? पुणे वंदिता नाही, महाराष्ट्र वंदिता तेही नाही, हिंदुस्थान वंदिता तेही नाही, प्रदीप चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता. साऱ्या विश्वाला वंदन केलं पाहिजे असं राज्य घडवायचंय, हे स्वप्न शिवरायांच्या समोर होतं. वयाच्या 12व्या वर्षी असे घडतात महाराज. इतक्या लहान वयात इतकी मोठी स्वप्न पाहावी लागतात. आणि जिजामाता आणि शहाजीराजे असे असावे लागतात की ज्यांनी लहान वयात मोठी स्वप्न पाहायला आपल्या बाळांना भाग पाडलं पाहिजे. स्वप्न कसं असावं? स्वप्न असं असावं, कुणाला सांगितलं तर त्यांना आपल्यावर हसावं. एवढं मोठं स्वप्न, एवढं भव्य, एवढं दिव्य. बरं, शिवरायांनी वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या हातामध्ये राजमुद्रा ठेवलेली आहे, म्हणजे राज्य निर्माण करायचं हे ठरलेलं आहे. मग शिवरायांचा लगेचच राज्याभिषेक झाला का? लक्षात घ्या, शिवरायांनी हातामध्ये राजमुद्रा घेतल्यापासून 3 वर्षांच्या नंतर स्वराज्य स्थापनेची शपथ आहे. आणि त्यानंतर काम आहे 20-25 वर्ष, आणि मग राज्याभिषेक केलेला आहे. बरं, राजमुद्रा हातात घेतल्यानंतर शपथ घ्यायला सुद्धा एवढा वेळ का घेतला? पण या काळात राजे काय करत होते? लक्षात घेऊयात आपण. हा एक हाडांबासाचा लहान मुलगा आहे, आपल्या घरात खेळतो तसा. जिजामाता घडवत आहेत त्यांना. काय करत होते राजे या काळात?
या काळामध्ये शिवाजी राजे आपल्या ध्येयासाठी पूर्व तयारी करत होते. काय होती तयारी? एक छान गणिती संकल्पना सांगतो. बाळांनो ऐकताय ना? काही नंबर्स होते 0 आणि 1 to 9, 0 आणि 1 ते 9. माहिती आहेत ना नंबर्स? ओके. एकदा काय झालं, एकदा सगळे 10चे 10 नंबर इथे एकत्र थांबले होते. त्यातला 9 नंबर आला आणि त्याने 8ला एक सणकण कानाखाली ठेवली. 8ने कानाला हात लावला. म्हटलं काय झालं, मी काय केलं? तो 9 म्हणाला, तू काहीच केलं नाहीये, तू लहान आहेस आणि मी मोठा आहे म्हणून मी तुला फटकावलं. 9 गेला 8 कडे. 8ची गोष्ट झाली. 8 गेला 7 कडे. 7 6ला ठेवली. 6 म्हणाला माझा काय दोष? तो म्हणा तू लहान आहेस हाच तुझा दोष. 6 गेला 5 कडे. बदलून काढला. 5 म्हणाला अरे माझा काय दोष आहे, मी काय केलंय? तर म्हणा तू काहीच केलं नाहीये, तू लहान आहेस ना हाच तुझा दोष आहे. मग 5 गेला 4 कडे, 4 3 कडे, 3 2 कडे, 2 1 कडे. सगळे आपल्यापेक्षा लहानाला मारत होते, जोडत होते, जोडपत होते, झोडून काढत होते. एकने विचारला माझा काय दोष, मी काय केलेलं आहे? त्यावर 2 म्हणाला तू लहान आहेस ना म्हणून मी तुला बदलून काढलेलं आहे. हेच होतं ना ऑफिस मध्ये? बॉस, मॅनेजर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी एकने काय केलं? 1च्या पुढे 0 होता पण त्याने 0ला मारलं नाहीये. 1ने 0ला हात दिला आणि आपल्या शेजारी आणून बसवलं. 1च्या शेजारी 0 बसला. काय झालं बाळांनो? 10. आणि बाकी सगळ्यांपेक्षा ते मोठे होऊन गेले. लक्षात घ्या, शिवाजी महाराज सुद्धा एकटेच होते. एकटे काही करू शकत नव्हते. बाकी आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही सगळे मोठे होते आणि ते शिवरायांना दबावण्यासाठी, स्तंभवण्यासाठी प्रयत्न करत होते. राजांनी केलंय काय? राजांनी 0 किंमत असलेल्या रयतेला आपल्या सोबत आणून बसवलेला आहे आणि राजे या बाकी सगळ्यांपेक्षा महाग होऊन गेले. शिवरायांनी या रयतेला सोबत घेण्याचं काम हे वयाच्या 12व्या वर्षापासून सुरू केलं. आणि त्यानंतर पुढे 2 वर्षानंतर रांजेगावच्या पाटलाचा प्रसंग घडला. रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीसोबत बदअमल केला आणि त्यानंतर 14 वर्षांच्या शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंगा केला, हातपाय तोडून टाकले. प्रसंग लक्षात घेऊया. या ठिकाणी शिवरायांचं वय काय होतं? 14 वर्ष. म्हणजेच आजच्या काळातला इयत्ता 8वीचा मुलगा किंवा 8वीची मुलगी. इथे कोणी आहे का इयत्ता 8वीला? 8th स्टँडर्ड? त्याने आता छान पद्धतीने शिवरायांची घोषणा दिली. लक्षात घेऊयात आपण, या वयाचे असताना शिवाजी राजांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला होता आणि त्यानंतर पुढे रयतेला विश्वास बसला की होय कोणीतरी आहे त्याचं राजासारखं मन आहे आणि रयतेच्या मनासारखा राजा आहे. हा माणूस, हा राजा काहीतरी घडवणार आहे. याला आपण साथ दिली पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे. तो आपल्यासाठी लढतोय ना, आपल्याला त्याच्यासाठी लढलं पाहिजे. तो आपल्यासाठी झुंजतोय ना, आपल्याला त्याच्यासाठी झुंजला पाहिजे. तो आपल्यासाठी आदिलशाहकडून, निजामशाहकडून, कुतुबशाहकडून, दिल्लीच्या बादशाहकडून मरायला तयार होतोय ना, आपल्याला
रयत्यालाही त्याच्यासाठी मेलं पाहिजे आणि रयतेने त्याला हात दिले, मदतीची साथ दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने राजे पुढे निघाले आणि पुढच्या वर्षी वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शपथ घेतली तो प्रसंगही नीट पहा. शिवरायांनी स्वतःच्या हाताच्या करंगळीचा अभिषेक रायरेश्वरावर केलेला. करंगळी कापलेली, तिथल्या रक्ताचा अभिषेक केलेला. या आधीचा थोडा इतिहास आपण पाहूयात. वेगवेगळ्या राजांचे आपल्याला कथा माहित आहेत. काही चित्रपटांमध्ये पाहिलं असेल, काही मालिकांमध्ये पाहिलं असेल. एखाद्या युद्धाला किंवा मोठ्या गोष्टीला सुरुवात करायची असेल तर राजे रक्ताचा अभिषेक करतात. कोणाच्या? बोकडाच्या, रेड्याच्या किंवा बैलाच्या. शिवाजी राजांनी पशु हत्या केलेली नाही. नीट पाहूयात त्या प्रसंगांकडे. बुद्धदया म्हणजेच प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचा हा संदेश इथे शिवाजी महाराज देत आहेत. खर तर एका माणसामध्ये दोन प्रकारचं हे अशा प्रकारचं अस्तित्व असणं खूप अवघड आहे. साधी गोष्ट नाहीये. अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनखं घालून ते फाडायचंय, आतमध्ये पिशवा घालायचाय, गोल फिरवायचाय, आतल्या आतड्या सहित बाहेर काढायचाय. इतकं निष्ठुर आणि निर्दयी सुद्धा व्हायचंय. आणि आपल्या रयतेच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले तर स्वतःचं हृदय गडबडलं पाहिजे, कालवलं गेलं पाहिजे. इतकं संवेदनशील सुद्धा राहायचंय. शिवराय होणं सामान्य गोष्ट नाही. वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी राजांनी रायरेश्वरी शपथ घेतली आणि त्यानंतर पुढच्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा जिंकला. स्वराज्याचं तोरण बांधलेलं आहे. स्वराज्याची सुरुवात झालेली. पण हा जो तोरणा जिंकलेला आहे तेव्हा शिवरायांचं वय काय होतं? 16 वर्ष. म्हणजेच आजच्या काळात इयत्ता 10वीचं मूल, जे आता बोर्डाच्या एक्झामचा अभ्यास करत बसले असते. सोळाव्या वर्षी काय? आपल्याकडे पण मराठीमध्ये गाणं आहे, 16वं वरीच धोक्याच. मला वाटतं गीतकारांनी आपला इतिहास व्यवस्थित अभ्यासला नाही. कारण जर इतिहास व्यवस्थित अभ्यासला असता तर त्याला लक्षात आलं असतं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची सुरुवात करतात ती वयाच्या 16व्या वर्षी आणि संत ज्ञानेश्वर आयुष्याचं कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण करतात ती सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी. जर इतिहासाचा योग्य आदर्श घेतला तर लक्षात घेऊयात आपण 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं असतं. आणि तोच मोका इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या निमित्ताने शासनाने आपल्या समोर ठेवलेला असतं. असं असं पाहायचं या चरित्राकडे. बरं काय शिकायचंय, कसा आदर्श घ्यायचा आहे? मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मोठं स्वप्न भव्य दिव्य किती मोठं, जसं शिवरायांचं होतं. विश्ववंदिता राज्य घडवायचंय, साऱ्या विश्वानं वंदन केलं पाहिजे असं. जर विश्वानं वंदन केलं पाहिजे असं राज्य घडवायचंय तर त्यासाठी करायचं काय? पहिल्यांदा तसं स्वप्न पाहायचं. म्हणजे केवढं मोठं स्वप्न आहे. म्हणजे समजा काल मला 35% होते तर उद्या मला 95% मिळाले पाहिजेत असं स्वप्न पाहायचं. हसू आलं मनात? नाही. राजांकडून हेच शिकायचंय. किती भव्य किती दिव्य स्वप्न. आणि जर कुणाला वाटत असेल ही गोष्ट शक्य नाहीये, हे सगळे जन्माला येताच मान होऊन गेले, नाही.
हाडामासाचे आपल्यासारखे हे गोळे होते ज्यांनी स्वतःला घडवलेलं आहे. लक्षात घेऊयात आपण वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात आणि स्वराज्याचा तोरण बांधतात. वयाच्या 15व्या वर्षी नारायण दाभाडे जलेगावच्या आंदोलनामध्ये छातीवर गोळ्या झेलून पुण्यातून पहिला शहीद होता. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज बुद्ध म्हणजे विद्वान, भूषण म्हणजे लक्षण, विद्वानाची लक्षणं सांगणारा बुद्धभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहून पूर्ण करतात. वयाच्या 13व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर अष्टभुजा देवी समोर देशासाठी मरे तो मारे तो झुंजेल ही प्रतिज्ञा घेतात. वयाच्या 12व्या वर्षी संत ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करतात. वयाच्या 11व्या वर्षी भगतसिंह जालियनवाला बागेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या समिधा आपल्या उशाशी घेऊन झोपतात. वयाच्या 10व्या वर्षी चंद्रशेखर आझाद आपल्या पाठीवर वेताच्या काठीचे फटके खातात आणि तरी वंदे मातरम त्यांच्या मुखातून बंद होत नाही. वयाच्या 9व्या आणि 8व्या वर्षी शिरीष कुमारचे मित्र देशासाठी छातीवर गोळ्या झेलतात. आपण किती लहान आहोत. आणि जर कोणी म्हटलं ना लहान आहात तुम्ही, लक्षात घ्या बाळा, जर कोणी म्हटलं ना लहान आहात तुम्ही, तर त्याच्यासारखा दुसरा सकारात्मक मुद्दा, दुसरा प्लस पॉइंटच नाही. का? किती मोठं पाऊल टाका, हरलात तर बाकीचे म्हणतील जाऊ दे लहान होता, पण जिंकलात तरी जग डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार. तोटा कुठेच नाही. शिवरायांचे जे चरित्र आपण पाहतोय त्यामधून आपल्याला हे आदर्श घ्यायचे आहेत. पुढे वळूयात. शिवाजी राजांनी एका पाठोपाठ एक गड जिंकायला सुरुवात केली. तोरणा जिंकला, तिकडे आदिलशहाला समजलं. आदिलशहा खाता खाता हसायला लागला. एवढंस पोरते असं एखाद्या सैन्याची तुकडी पाठवेल आणि नाक घासत शरण आणीन त्याला. दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी बातमी समजली, राजगड गेला. म्हटलं शहाजीचा पोरतो, बगावत रक्तातच आहे, सोडून द्या विषय. काही दिवसांनी कळालं पुरंदर गेला. मग म्हणाला बगावत रक्तात याला वक्तात थांबवला पाहिजे. आणखी काही दिवसांनी समजलं सासवड गेलं. आणि मग मात्र त्याने ठरवलं आता शिवाजी राजांचा पुरता बंदोबस्त करायचा. पण एकटे शिवराय नाही, शिवराय, त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे आणि वडील शहाजीराजे, सगळ्यांना एकत्र संपवून टाकायचं. शिवरायांवर पाठवला फत्ते खान, संभाजी राजांवर पाठवला फिरोज आणि शहाजी राजे म्हणजे सामान्य गोष्ट नाही. ज्या माणसाने 4 वर्षांच्या मुर्तजाला मांडीवर घेतलं, निजामशाही कैक महिने चालवली आणि दिल्लीच्या बादशाह सोबत आदिलशहाला ज्याने नाक घासायला भाग पाडलं होतं, त्या शहाजी राजांना कैद करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. शहाजी राजांवर पाठवलेला आहे वजीर, म्हणजे आजच्या काळामध्ये सांगायचं झालं तर पंतप्रधान वजीर मुस्तफा खान, त्याच्या सोबत त्या पदाचा दुसरा दावेदार अफजल खान आणि तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे शहाजी राजांचाच एक लांबच्या नात्यातील भाऊ बाजी घोरपडे. या तिघांनी जाऊन शहाजी राजांच्या सोबत मैत्रीच्या आणाभाका घेतलेल्या आहेत.
शत्रूवर हल्ला करण्यासाठी आपण एकत्र येऊन लढूयात अशा पद्धतीची सगळी चर्चा सुरू झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला फिरोज जंगने संभाजी राजांवर आणि फत्तेखानाने शिवरायांवरती हल्ला केलेला आहे. शिवरायांनी फत्तेखानाची फत्ते केली, संभाजी राजाने फिरोज जंगला धुळून चारली. पण तिसऱ्या बाजूला मात्र शाब्दिक दगाफटका करत विश्वासाचा घात करत या तिघांनी मिळून शहाजी राजांना कैद केलं. शहाजी राजांना विजापूरच्या दरबारामध्ये नेलं जात होतं. प्रवास चाललेला होता. पण शहाजी राजे म्हणजे काय त्या माणसाचं वीरत्व शूरत्व असावं विचार करूयात आपण. काय केलं राजांनी? या तिघांपैकी एक सर्वात मोठा, ज्याचं पद सर्वात मोठं होतं, असा वजीर मुस्तफा खान याला जिवंतपणे विजापूरच्या दरबारात येऊ दिलं नाही. काय केलं राजांनी? वजीर मुस्तफा खान समोर आला की साखळदंडात जखडलेल्या अवस्थेमधले शहाजी राजे खदाखदा हसायला लागायचे. वजीर विचारायचा, क्या हुआ, क्यों हंस रहे हो इतना? आणि शहाजी राजे उत्तर द्यायचे, मुस्तफा, तूने अपने बच्चों की सौगंध खाई थी, मुझसे दगा फटका नहीं करोगी. अब तुम्हारे बच्चे नहीं बच सकते. अब तेरे नामो निशान मिट जाएगा, तो निर्वंश हो जाएगा. आणि त्याला इतकं टॉर्चर केलं, इतकं टॉर्चर केलं, इतकं टॉर्चर केलं, इतकं टॉर्चर केलं की या ठिकाणी म्हणजे इतिहासामध्ये अशी नोंद आढळते, वजीर मुस्तफा खान एके दिवशी अचानक मेला. अचानक मेला म्हणजे काय? त्या काळातल्या लोकांना हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर हे शब्द माहित नव्हते, म्हणून अचानक मेला. अशा रीतीने शहाजी राजांनी मुस्तफा खान संपवला. आणि अफजल खान आणि बाजी घोरपडे हे शहाजी राजांना घेऊन दरबारामध्ये आले. आदिलशहाने जिजाबाईंना एक पत्र पाठवलं. क्या चाहिए तुम्हें, स्वराज्य या सौभाग्य? क्या चाहिए तुम्हें, स्वराज्य या सुपुत्र? अगर तुम अपने शौहर को जिंदा देखना चाहते हो तो अपने दोनों बच्चों के साथ विजापूर दरबार में चले आओ. म्हणजे सर्व मृत्यूच्या साफळ्यातच शिवरायांनी फत्तेखानाला हरवलेलं होतं, चंपू राजांनी फिरोज जंगला हरवलेलं होतं, पण जिंकून सुद्धा आता आपण हरतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. आणि यावेळी या परिस्थितीमध्ये शिवाजी राजांनी एक जबरदस्त असा गनिमी काव्याचा प्रयोग केला. शिवरायांनी वापर करून घेतलेला आहे तो त्या वेळच्या महाराष्ट्रातील म्हणजे दख्खन सुभ्यातील मुघलांचा सुभेदार शहजादा औरंगजेब याचा. शिवरायांनी औरंगजेबाला खलिता पाठवला आणि सांगितलं, आमच्या पिताश्रींना जर तुम्ही सोडवण्यासाठी मदत कराल तर शिवाजी आयुष्यभर तुमचा गुलाम होऊन राहील. औरंगजेब विचार करत होता, आज मी दख्खन मध्ये आहे, उद्या जर मी दिल्लीमध्ये गेलो, आग्रामध्ये गेलो, वडिलांना कैद केलं, भावंडांना ठार केलं, गादी बळकावली, तर दख्खन हिंदुस्थान जिंकण्यासाठी एखाद्या मातब्बर गुलामाची मला गरज आहे. आणि या
फत्ते खाण्यासारख्या मातब्बर सरदाराची फत्ते केलेली आहे. त्यामुळे हा शिवबा नावाचा नवखा पोरगा आपल्यासाठी अतिशय योग्य गुलाम आहे. आणि म्हणून औरंगजेबाने एक खलिता आदिलशहाला पाठवला. इतिहास विसरलात काय? शहाजी तुमचा सरदार नाही. निजामशाही संपुष्टात आली त्यावेळी शहाजहान बादशाने स्वतःचा सरदार म्हणून शहाजी राजांना तुमच्या दरबारात पाठवलेलं होतं. शहाजी राजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सुद्धा शिवरायांच्या सोबत खुद्द मुघलशाही तुमच्यावर तुटून पडेल आणि आदिलशाही समूळ नष्ट केली जाईल. आदिलशाह घाबरला आणि त्याने शहाजी राजांना मुक्त केलं. औरंगजेब बादशाह हा शहजादा असताना शिवरायांनी एखाद्या खेळण्यासारखा त्याचा वापर केलेला आहे. आणि यानंतर त्याच काळामध्ये औरंगजेब बादशाहचे वडील म्हणजे शहाजहान बादशाह आजारी पडलेले. हा उत्तरेमध्ये निघाला आणि त्याच वेळी शिवाजी राजांनी मुघलांचं दक्षिण भारतातील महाराष्ट्रातील एक समृद्ध असं जे ठाणं होतं, एक व्यापारी केंद्र होतं, त्या जुन्नरवर हल्ला केला. प्रचंड मोठी लूट केली आणि औरंगजेब बादशाह लक्षात आलं आपल्याला एखाद्या खेळण्यासारखं वापरलं गेलेलं आहे. पण त्याला उत्तरेमध्ये जायचं होतं आणि त्यामुळे तो तसाच निघून गेला. इकडे शिवरायांकडे वळूयात. शिवाजी राजांची घोडदौड चालूच होती. राज्याच्या पाटलाचा चौरंगा केल्याच्या नंतर शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये एकानेही अशा पद्धतीचं पाऊल यानंतर उचललं नव्हतं. पण नंतर काही वर्षांनंतर एक उत्तर मात्र अशा पद्धतीचं उभं राहिलं आणि त्याचं नाव होतं रंगोत्रिमाल. पण हा बदामपाल केल्याच्या नंतर तो इतका घाबरला की त्याने सरळ स्वराज्यामधून काढता पाय घेतला आणि जावळीमध्ये जाऊन चंद्रराव मोऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहिला. जावळीचे चंद्रराव मोरे. तसे शिवाजी राजांनी वार्ता समजली. शिवाजी राजांनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना एक खलिता पाठवलेला आहे. आमच्या स्वराज्याचा गुन्हेगार रंगोत्रिमाल हा तुमच्याकडे आश्रित म्हणून आलेला आहे. त्याला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा जावळी संपू. म्हणजे आजच्या काळात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या राष्ट्रपतींनी किंवा पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना ईमेल करण्यासारखं किंवा कॉल करण्यासारखं आहे. आमच्या देशातील गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा तुमच्या देशामध्ये आश्रित म्हणून आलेला आहे. त्याला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा पाकिस्तान संपू. ही धमक होती राजांची. शिवाजी राजांनी जावळीच्या राजाला हा आदेश दिलेला आहे. राजाचं तसंच उत्तर उलट आलेलं आहे. उद्या येणार असेल तर आजच चाल करून या, मी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. खरं तर या जावळीच्या चंद्रराव मोऱ्याला त्याच्या आसनावर बसण्यासाठी शिवाजी राजांची मदत होती. 8 वंश पूर्ण आल्यानंतर हा निर्वंश झालेला हा जो वंश होता, या ठिकाणी मोऱ्यांच्या वंशजातील एका व्यक्तीला घेतलेलं आणि त्यांचा चंद्रराव मोरे म्हणून अभिषेक केला. त्यामध्ये शिवरायांचा सर्वात मोठा वाटा होता. पण याने मात्र नंतर आदिलशहाला आपला बादशाह मानायला सुरुवात केलेली होती. राजे निघाले. एका रात्री राजे निघाले. काय नियोजन असेल, किती तयारी असेल. फक्त 6 तासात जाळ्यांची किर्र, दाट वनांची, गडकोटांची, दगडधोंड्यांची, जंगलांची, झाडा झुडपांची जावळी फक्त 6 तासात शिवाजी राजांनी खस्त केली. रात्री सूर्य मावळला तेव्हा जिथं चंद्रराव मोऱ्यांचा ध्वज फडकत होता, दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला त्या दिवशी त्या ठिकाणी शिवरायांचा भगवा ध्वज फडकत होता. यानंतर चंद्रराव मोरेंना कैद करण्यात आलं.
त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना पुन्हा पकडण्यात आलं आणि मग शिवरायांनी त्याचा शिरच्छेद केला. शिरच्छेद याचा अर्थ मस्तक थडा वेगळा केला. पण इथे पुन्हा आपण थोडंसं थांबूयात आणि थोडा विचार करूयात. विचार आणि त्यासोबत एक प्रश्न आपल्यासाठी. शिवाजी महाराज माहित नाही असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नाही, पण शिवरायांनी अनेक लढाया लढल्या, अनेक माणसं मारली असतील नाही असं नाही, पण जाणीवपूर्वक ज्यांना मारावं लागलेलं आहे अशा काही व्यक्तींची जर नावं विचारली तर किती नावं सापडतात. मी काही नावं सांगतो. एक, जावळीचे चंद्रराव मोरे. दोन, अफजल खान. तीन, अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. चार, स्वतःचेच लांबच्या नात्यातील काका बाजी घोरपडे. पाचवं नाव मला इतिहासात शोधून दाखवायचं. मानवी जीवन जगण्याचा हक्क मान्य करणारा जगातला पहिला कायदा 1948 साली संयुक्त राष्ट्रांनी तयार केला. 350 पावणे 400 वर्षांपूर्वी शत्रूच्याही जगण्याचा हक्क मान्य करणारा हा जगातला एकमेव राजा होता. त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. नाही सापडत पाचवं नाव. पुढे जाऊयात, आपण पुढे वळूयात. शिवाजी राजे हे त्यांच्या जीवनामधील आणखी काही जे कार्य आहे ते पुढे चाललेलं होतं. अनेक मोठमोठे पराक्रम गाजवत होते. साधारणपणे वयाच्या 35 पर्यंत मरणासोबत पाठशिवणीचा खेळ खेळला. पण लक्षात घेऊयात आपण, छत्रपती होणं किंवा स्वराज्याचा निर्माता होणं इतकी सामान्य गोष्ट नाही. हे राज्याभिषेकाचं वर्ष आहे, 350वं वर्ष आहे, म्हणून खास या ठिकाणी मी उल्लेख करतोय. शिवाजी राजांना स्वतःच्या काकांना बाजी घोरपडेंना मुधोला त्यांच्या घरात जाऊन स्वराज्यासाठी ठार करावं लागलेलं आहे. शिवाजी राजांना सुप्याच्या मामांना ज्यावेळी त्यांनी लाचखोरी केली तेव्हा त्यांना जाऊन भेटून त्याची शहनिशा करून स्वतःच्या मामाला कैद करून त्याची जहागिरी जप्त करावी लागलेली. दक्षिण दिग्विजयासाठी गेले त्यावेळी लहानपणी भेटलेल्या व्यंकोजी राजे आपल्या भावाला गळा भेट नाही घेता आलेली, युद्धामध्ये त्यांना धूळ चारावी लागलेली. आणि पुढचं उदाहरण संभाजी राजे. मिर्झा राजा सोबत झालेल्या तहानंतर ज्यावेळी शंभूराजांना पाठवण्याची वेळ आली, शंभूराजे पालखीमध्ये बसायला चाललेले, तसा एक माणूस पुढे आलेला, एक मावळा पुढे आला. आपल्या सोबत 8 वर्षांचा मुलगा होता. 5-7-8 वर्षांच्या मुलांना लक्षात येत नाहीये कुठल्या वेळी काय करायला हवं ते. त्या ठिकाणी जो 8 वर्षांचा मुलगा होता त्या मुलाला घेऊन एक मावळा पुढे आलाय आणि त्याला सांगितलं, महाराज माझा पोरगा शंभूराजांसारखा दिसतो, त्याला शंभूराजांची वस्त्र घालूया आणि मिर्झा राजाकडे पाठवूया. शिवा काशीद सारखं त्याला त्याच्या आयुष्याचं सोनं करता आलं तर ती संधी मिळेल. आणि त्यावेळी शिवाजीराजे उत्तर देत आहेत का, तर स्वराज्यासाठी स्वराज्याचा पुत्र शिवा काशीद जाऊ शकतो सिद्धी जोहरच्या गोटामध्ये, तर शिवाजीचा पुत्र संभाजी का नाही.
आणि त्यानंतर शिवाजी राजे शंभू बाळांना घेऊन आग्र्यामध्ये जात आहेत. ज्या औरंगजेब बादशाने स्वतःच्या 39 नातेवाईकांना ठार केलेले, ज्या औरंगजेब बादशाने स्वतःच्या वडिलांना विषारी तेलाची मालिश करून ठार केला आणि मग ती गादी बळकावलेली आहे, त्या औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवराय जात आहेत 8 वर्षांच्या मुलाला घेऊन. आणि जेव्हा सुटले तेव्हा एकटे माघारी येत आहेत. आग्र्याच्या अगदी जवळ असलेल्या मथुरेमध्ये स्वतःच्या मुलाला शंभू बाळांना ठेवून येत आहेत. आणि या 8 वर्षाच्या मुलावर जबाबदारी काय हो? पहिली जबाबदारी होती ती म्हणजेच आग्र्याचा नकाशा तयार करायची, किंवा महाराज कैदेत होते. आणि दुसरी नंतरची जबाबदारी आहे ती म्हणजेच मथुरेमध्ये स्वतःची ओळख लपवून, स्वतःची भाषा, स्वतःचं नाव, स्वतःचं पद हे सगळं लपवून जगायचं. 8 वर्षांचा मुलगा आहे. ज्या औरंगजेबाच्या तावडीतून त्याचा एक भाऊ वाचला नाही, त्या औरंगजेबाच्या गादीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मथुरेमध्ये शंभू राजांना सोडून शिवाजी महाराज पुढे चालले. अशा प्रकारचा पिता व्हायचं असेल तर काळजावर दगड नाही, शिवरायांना सह्याद्री ठेवावा लागला असेल. त्याही पुढे जाऊया तर राजे स्वराज्यात आले. पराक्रम राजांचा मोठा आहे, सारेच कौतुक करतात. या पराक्रमाच्या थोडं पुढे जाऊयात. शिवरायांनी बातमी पसरवली, प्रवासाची दगदग सहन न झाल्यामुळे लहानगे शंभूराजे यांचं निधन झालेले, ते मरण पावलेले. स्वतःचा मुलगा जिवंत असताना तो मेल्याची बातमी स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या आईसमोर, त्या मुलांच्या आईंसमोर सांगणं किती अवघड असेल. त्या राज्याभिषेकाचाच आपण 350वं वर्ष साजरं करतो, त्यासाठी किती मोठं बलिदान आहे लक्षात घ्या. नुसती बातमी सांगून थांबले नाहीयेत राजे. आपल्या मुलाच्या निधनानंतर, त्याच्या मृत्यूनंतर करायचे धार्मिक विधी सुद्धा राजांनी पूर्ण केले. काय सांगावं, कदाचित राजांना नियतीनेच खुणावलं असेल. जेव्हा या स्वराज्यासाठी शंभूराजे स्वतःचं बलिदान करतील तेव्हा ते विधी करण्यासाठी तुम्ही नसाल. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजांना स्वतःचं बलिदान करावं लागलेलं आहे. पत्नी सईबाई मृत्यूशय्येवर आहेत, त्या निधन पावल्या आहेत. चंदनाची लाकडं रचली गेली, त्यांच्या मृतदेहाला अग्नी दिला गेला. 2 वर्षांचे शंभू बाळ आबासाहेब म्हणून त्यांच्या जवळ येत होते. ज्या मुलाची आई नुकतीच मरण पावलेली होती, त्या मुलाचा हा पिता अफजल खानाच्या भेटीसाठी बाहेर पडत होता.
स्वराज्य निर्मिती एवढी साधी गोष्ट नाहीये. सुरतेची लूट लुटली, माघारी निघाले, मुघलांचं सगळं राज्य पार केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये परत आले. एवढी प्रचंड मोठा लूट, म्हणजे एवढा प्रचंड मोठा विजय, ज्या विजयाची नोंद इंग्लंडमध्ये निघणाऱ्या लंडन गॅजेट या वृत्तपत्राने घेतली. पण त्याचा आनंद साजरा करताना नाही, राजे माघारी निघाले. आणि त्यावेळी येत असताना वार्ता समजली, दक्षिणेमध्ये विजापूरमध्ये जंगलामध्ये शिकारीसाठी शहाजीराजे गेलेले असताना भरधाव वेगाने घोडा धावत होता. आणि धावत असताना घोड्याचा पाय एका मुळ्यामध्ये अडकला. त्या मुळांमध्ये तो पाय अडकल्यानंतर घोडा जागेवर पडला. राजे दूर फेकले गेले. शहाजीराजांच्या डोक्याला मार बसला आणि शहाजीराजांचं निधन झालं. सोबतची सगळी लूट शिवाजी राजांनी लोहगडावर पाठवून दिली आणि धावत पळत आपल्या मातेच्या भेटीसाठी राजगडकडे आले. काय करत होत्या जिजामाता? जिजामाता सती जाण्याची तयारी करत होत्या. बाहेर चंदनाची चिता रचली गेली होती. जिजामाता आपली खोली बंद करून बसलेल्या होत्या. शिवाजीराजे राजगडवर पोहोचले त्यावेळी सगळीकडे त्या सती जाण्याच्या प्रथेसाठी ज्या काही सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ते धार्मिक विधी सुरू झालेले होते. राजे एखाद्या लहान बाळासारखे धावत पळत गेले. जिजामातांच्या कक्षाच्या समोर जाऊन दार ठोठावू लागले. माँसाहेब, भाऊसाहेब, दरवाजा उघडा. पण जिजामाता दरवाजा उघडायला तयार नव्हते. हा महाराष्ट्राचा सिंह ठळाठळा अश्रू ढाळत खाली कोसळत होता. माँसाहेब, भाऊसाहेब, दरवाजा उघडा. शेवटी जिजामातांनी दरवाजा उघडला. काय पाहिलं राजाने? कालपर्यंत राजमाता म्हणून उंची वस्त्रांमध्ये मिरवणाऱ्या आपल्या जिजामाता अंगावर विधवेची पांढरी साडी नेसून त्या चितेकडे निघाल्या होत्या. राजांनी आवाज द्यायला सुरुवात केली, माँसाहेब नका जाऊ. हो, आम्ही कुणाकडे पाहायचं? त्या रयतेला काही त्रास झाला तर रयत आमच्याकडे येते. आम्हाला जर काही त्रास झाला तर आम्ही कुणाकडे जायचं? त्या रयतेच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले तर ते अश्रू पुसण्यासाठी आम्ही आहोत. पण आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले तर आम्ही कुणाच्या पांडीवर डोकं ठेवून रडायचं? माँसाहेब, पण माँसाहेब मात्र तशाच निघाल्या होत्या. आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांमधील सुधारक जागृत होतात. चुकीच्या धार्मिक परंपरांना छेद देऊन ते उभे राहतात आणि माँसाहेबांना विचारतात, थांबा माँसाहेब, तुम्हाला सती जाण्याचा अधिकारच नाही. उद्याच्या स्वर्गात जाऊन बाबासाहेबांना भेटला तर काय तोंड दाखवाल त्यांना? त्यांनी जर विचारला प्रश्न, आम्हाला यावं लागलं स्वर्गामध्ये निघून, स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय तुम्ही कशा परत आलात, तर काय उत्तर देणार आहात त्यांना? आणि हे शब्द ऐकल्यानंतर जिजामाता जागेवर थांबल्या. सती जाण्याचा त्यांचा जो विचार होता तो रद्द झाला. भारतामध्ये राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे 1829 साली सतीबंदीचा कायदा झाला.
त्यापूर्वी 200-250 वर्षांपूर्वी आपल्या मातेला सती जाण्यापासून वाचवणारा हा सुधारक होता छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव होतं. हे समाज सुधारकच होते. अशा प्रकारच्या एका प्रसंगाचा त्यांनी जीवनामध्ये कशा रीतीने सहन केलेले आहेत. आणि जिजामातांचं नंतरचं आयुष्य राज्याभिषेकाचा प्रसंग पाहिला आणि त्यानंतर 12 दिवसांनी त्यांनी आपले डोळे 12 दिवसांनी 12 दिवसांनी त्यांनी आपले डोळे आनंदाने मिटलेले. ज्यावेळी शिवाजी राजांनी जावळी जिंकली त्यावेळी जावळीमध्ये 2 किल्ल्यांची बांधणी सुरू केली होती. काय नियोजन असतं त्याचा आपण विचार करूया. एकच राजा, एकच आर्किटेक्चर, हिरोजी इंदुलकर, किल्ले 2, पण एक किल्ला बांधण्यासाठी 2 वर्षांचा काळ घेतलेला आहे आणि दुसरा किल्ला बांधण्यासाठी 17 वर्षांचा काळ घेतलेला आहे. 2 वर्षात बांधलेला किल्ला प्रतापगड, कारण त्याचा काम हे 2 वर्षांच्या नंतर आहे. काय तो विचार असेल, काय ते नियोजन असेल, माहित आहे पुढचा उमेदवार कोण येणार आहे आपल्या समोर उभा राहिला, त्यानुसार नियोजन. आणि 17 वर्षे ज्या किल्ल्यासाठी घेतलेली आहेत तो आहे रायगड, कारण त्याचं काम 17 वर्षांनंतर आहे. आणि ज्यावेळी रायगडची बांधणी पूर्ण झाली आणि शिवाजीराजे गडावर गेले, राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झालेली होती. 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674चा तो दिवस. देशातील प्रमुख 7 सरिता म्हणजे 7 नद्यांचं जल एका कुंडामध्ये भरून आणलेलं आहे. हिंदुस्थानच्या 3ही बाजूला असणाऱ्या 3ही महासागरांचं जल दुसऱ्या कुंडामध्ये भरून आणलेलं आहे. समुद्रावरची माती, नदीकाठची माती, वारुळाच्या सर्वात वरच्या भागातील माती, बैलाच्या शिंगाने उकरलेली माती, हत्तीच्या दाताने उकरलेली माती, अशी सारी मृत्तिका एकत्र करून त्याचा एक कुंड भरून ठेवलेलं आहे. हळुवारपणे एका विधीला सुरुवात होते. गागाभट्टांना उत्तरेमधून बोलावण्यात आलेलं आहे. गेल्या शेकडो वर्षांमध्ये असा राज्याभिषेक झालेला नव्हता, त्यामुळे हा करायचा कसा हा प्रश्न होता. आणि गागाभट्ट पैठणला गेले, अनेक विद्वजनांना एकत्र केलं, सर्वांनी मिळून अभ्यास सुरू केला, इतिहासाचा अभ्यास केला, ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्यामधून राज्याभिषेकाची विधी तयार केली. या विधीला सुरुवात झाली. संस्कार सारे सुरू झालेले, राजांची मिरवणूक निघाली, राजे हत्तीवरून खाली उतरले आणि एक पाऊल चालत चालत त्या सिंहासनाकडे निघाले. आणि त्यावेळी तुताऱ्या फुंकल्या जात होत्या, सगळीकडे शिवरायांचा जय जयकार चाललेला होता. पण या ठिकाणी शिवरायांना जय जयकार ऐकू येत नव्हता. शिवरायांना ऐकू येत होत्या त्या म्हणजेच या युद्धांमध्ये आजपर्यंत झालेल्या लढायांमध्ये मृत पावलेल्या मावळ्यांच्या विधवा स्त्रिया आणि अनाथ झालेल्या मुलांच्या किंकाळ्या. राजे आणखी पुढे चाललेले, त्यांच्यावर फुलं उधळली जात होती. राजांना ती फुलं दिसत नव्हती, त्यांना दिसत होते ते म्हणजे मावळ्यांच्या युद्धामध्ये उडणारे हात पाय आणि मुंडक्यांचे तुकडे. राजे दरबाराच्या जवळ जाऊन पोहोचले. काही सुवासिनी पुढे आलेल्या आहेत, त्यांना ओवाळायला सुरुवात केली आहे. कुंकुम तिलक करून जाणार, डोक्यावर अक्षता टाकल्या आणि निरंजनाच्या ज्योती त्यांना ओवाळायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना त्या निरंजनाच्या ज्योती दिसत नव्हत्या, त्यांना दिसत होत्या त्या म्हणजेच मावळ्यांच्या थरथरणाऱ्या चिता.
आणि या सुवासिनी बाजूला झाल्यानंतर राजांना समोरच दिसलं ते सिंहासन आणि मग राजांनी आपलं पहिलं पाऊल उचललं. तसं पहिलं पाऊल उचललं आठवले बाजी पासलकार. फत्तेखानासोबत झालेल्या सासवडच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडलेला स्वराज्याचा पहिला सरसेनापती राजा ही पहिली पायरी माझ्या नावाची, हे पहिलं पाऊल माझ्या नावाचं. मी माझा देह ठेवला तेव्हा हे पहिलं पाऊल आज उचलू शकतो. राजाने पुन्हा दुसरं पाऊल उचललं. राजे पुढे निघाले. त्याच्या समोर दिसला शिवाकाशी. महाराज, जन्माला येताना जरी शिवाकाशीत म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे, हे भाग्य मला लाभतंय. तेव्हा घातली होती तुमची वस्त्र, अंगावर तव्यात झाली होती जाणीव याच्यावर कोसळणाऱ्या हजारो शस्त्रास्त्रांची. राज, हे दुसरं पाऊल माझ्या नावाचं. राजांनी पुढचं पाऊल पुढे टाकलंय. तिसरं पाऊल उचललं आणि समोर दिसले बाजीप्रभू देशपांडे. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, तुमच्याकडे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राज, यमाला सुद्धा सांगितलं होतं थांब. जोवर 3 तोफांचे पार होत नाही तोवर माझ्याकडे मरायला वेळ नाही. हे तिसरं पाऊल माझ्या नावाचं. राजे एक एक पाऊल पुढे टाकत होते. एक एक बावळा, एक एक सरदार, एक एक त्यांना आपला माणूस आठवत होता. राजे पुढे निघाले. एक एक पायरी चढायला सुरुवात केली. त्यातच आठवले तानाजी मालुसरे. राज, आम्ही जिवंत असताना तुम्ही लढायला जाणार, मग आम्ही कशाला? हे काय नाही, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं कोंडाण्यावर मीच जाणार. आणि राजे शेवटच्या पायरीपर्यंत येऊन पोहोचले. आणि त्यावेळी जाणीव झाली आपल्या सिंहासनाच्या बाजूला सरसेनापती म्हणून उभे राहणार होते. हे सारं राज्याभिषेकाचं नियोजन ठरलं तेव्हा जे उभे राहणार होते ते प्रतापराव कुचार. राज, हे पाऊल माझ्या नावाचं. अवघ्या 7 मावळ्यांनी मिळून, प्रतापरावासहित 6 मावळ्यांनी मिळून 40,000च्या पेहलखानाच्या सैन्यावर हल्ला केला होता. ज्याला पुढे कवी कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेमध्ये गुंफलं. ज्ञानात उसळे जेव्हा तलवारीची पात, वेडात मराठे हे वीर दौडले सात. ते प्रतापराव. आणि त्यानंतर राजांनी आपली मान फिरवली. एका बाजूला जिजामाता दिसत होत्या. आजही तीच चंद्रकोर त्यांच्या भाळावर होती. प्रदीप चंद्रलेखे. आणि समोर सारी रयत दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत आणि त्यांच्या भाळावर तो गोल ठिपका होता, पौर्णिमेचा चंद्र. राजे सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यानंतर ती ललकारी ती घोषणा उठली जी 350 वर्षांपूर्वी दुमदुमली होती. जिच्यामध्ये असणारा जोश तो उत्साह आजही तसाच आहे. आजही ती घोषणा सुरू झाली की प्रत्येकाचा रक्त सळसळतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांचा आवाज येतो. हे सारं काही बंद पडू शकतं. अखेर मला इथे गायकवाड सरांनी निमंत्रण दिलं आणि आपल्या विहाना हाऊसिंग सोसायटीमध्ये व्याख्यानाची संधी दिली.
त्याबद्दल मी त्यांचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेला साधारणपणे 1.5 तास तुम्ही सर्वांनी मला सहन केलं. कारण आवडती मालिका लागली तरी सुद्धा आपल्याला 2 ब्रेकची आवश्यकता असते. पैसे भरून पिक्चर पाहायला गेलो तरी इंटरव्हलची आवश्यकता असते. पण गेले 1.5 तास तुम्ही सर्वांनी मला सहन केले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. खूप छान. अंगातलं रक्त सळसळ